आता आम्ही वैभव. नमस्कार. तर आम्ही आज जातोय कोकण टूरला, कोकणात. म्हणजे माझ्या गावी. आम्ही आता निघतोय. आमची ट्रेन बिन काय नाही, आम्ही बॅग वगैरे पॅक केली आहे. सो तिकीट वगैरे काहीच नाही आहे. तरी पण राम भरोसे आम्ही चाललो आहे. आता माहिती नाही की कोकणात जाताना आम्हाला किती गर्दी भेटणार आहे, काय भेटणार आहे. आजीनी आम्हाला आशीर्वाद दिलाय. तिकीट मिळणार, जागा पण भेटेल. ओके, आजीने चांगला आशीर्वाद दिला. आम्हाला वाटलं आजी आशीर्वाद देत आहे की तिकीट नाही भेटणार, जागा नाही भेटणार करून. ठीक आहे, चलो बाय बाय, भेटूच दादर रेल्वे स्टेशनला. बघा आणि कसा चालतोय बिचारा. सो आम्ही आता लोकल ट्रेननी दादरला निघालो आहे. दादरवरून आम्ही ट्राय करणार आहोत की कोकण कन्याला चढायचं. आय डोंट नो बसायला मिळेल, जागा मिळेल, पण या आम्ही ट्राय करतो. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागली ते चेक करतो आहे बघा. अनिकेत कसा चेक करतो आहे बघा. एकदम लक्ष तिथे केंद्रित केलं अनिकेतने. खूप गर्दी आहे. आय डोंट नो आम्ही बसायला जागा मिळणार असं पण आहे, पण खूप गर्दी आहे. आम्हाला माहिती आहे की आम्हाला जागा भेटणार नाही. या अगोदर मी खूप प्रवास केला आहे कोकणामध्ये. तन्वी फर्स्ट टाईम येते विदाऊट तिकीट. या अगोदर ती जेव्हा पण आली आहे तेव्हा ती कन्फर्म तिकीटने आले. सो मजा येणार आहे. एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे का, कोकणात जन्मायला आणि कोकणात यायला नशीब लागतं, असं काहीतरी म्हण आहे. तर ना मी पूर्ण हे आणले आतापर्यंत बॅगा घरापासून निघालो आहे. 2 बॅगा घेतल्या आहेत आणि आता स्टेशनला आलो आणि त्यांनी मला बोलत आहे की आणखी माझं फुटेज घे, मी बॅगा उचलते असं. म्हणजे लोकांना कंड होते ही पूर्ण बॅगा मी उचलली. पण माझ्या पाठीवरती एक बॅग आहे आणि ही आमच्याकडे एक बॅग बघताय ना. आम्हाला खूप गर्दी भेटली, सोडून आला. आम्ही खूप स्ट्रगल सोडून घरी आला. आमचं वैताग आला आम्हाला अक्षरशः. ट्रेन खूप लेट झाली आमची कोकण कन्या. आम्ही वेड्यासारखे बसलो इथे त्यांना पुलावर आणि अजून पण ट्रेनमध्ये पूर्ण प्रकारे गर्दी आहे. आता रत्नागिरी क्रॉस केली ट्रेनने. आम्हाला वाटलं आता जरी खाली होईल, नो ऑप्शन काहीच. समोसा गरम पाहिजे काय कोणाला? समोसा, ट्रेनचा समोसा, वडापाव. मला हवे का ट्रेनचा समोसा, वडापाव? बघा अशी अजून झोपली. मला बसायला अजून जागा नाही भेटली, झोपली. मी उभा आहे. खोटं बोलतोय हा मुलगा, खूप खोटं बोलतोय. मला पण आत्ताच बसायला जागा मिळाल्या. सो हे कुडाळ स्टेशन आहे. तुम्ही बघू शकता किती छानपैकी सुंदर असं कुडाळ स्टेशन बनवलं आहे. खूप लोकांची गर्दी आहे. जंक्शन आहे हा. तुम्हाला कुडाळ स्टेशनची कमानी दाखवतो. सो आम्ही दोघं आता रिक्षामध्ये बसलो आहोत. तर आम्ही दोघं आता रिक्षामध्ये बसलो आहे. आम्ही आता कुडाळ बस डेपोला चाललो आहे. आम्ही इथून गाडी रेंट केली आहे. सो आता गाडी वगैरे घेणार आम्ही आणि मग तिथून वैभववाडीला जाणार आहे. अनिकेतचं घर वैभववाडीला आहे, पण आम्हाला बाईक रेंट करायची म्हणून आम्ही कुडाळला आलो स्पेशली. तर आम्ही बाईक रेंट करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही वैभववाडीला जाणार आहे. हार्डली 1 आवरचा डिस्टन्स आहे कुडाळ स्टेशनपासून. तर आम्ही म्हणून बाईक रेंट करायला कुडाळला आलो, कारण की वैभववाडीला रेंट बाईक मिळत नाहीत ना. ह्यांच्या वैभववाडीला
मला फक्त ओझं व्हायला आणलंय ऑब्व्हियसली. काय ना हां हे दाखव पुढे दाखव. आणि हा माझा काय बोलतो त्याला? सांगा. ही गाडी आम्ही रेंट केली आहे आणि एवढी काही खास नाही आहे पण ठीक आहे. गरजेला ठीक आहे, एवढं काही नाही. पण अशा प्रकारे आम्ही आमचं सामान सगळं ह्याच्यावर ठेवलं आहे आणि आम्ही निघालो आहे घरी. आम्हाला ह्या गोष्टीची सवय आहे कारण का आम्ही ॲक्टिवा आमच्याकडे दोघांकडे पण आहे. तर आम्ही खूप मोस्ट ऑफ राईड तर आमच्या ॲक्टिवावरती असतात. पण हा मुंबईवरून खूप लांबचा पल्ला होता तर म्हणून आम्ही अशा बॅगा ॲडजस्ट करून आणलेत. पण सवय आम्हाला काय त्रास म्हणून आम्ही नाही झाला. कुडाळवरून ही बाईक रेंट केली आहे आणि मग कुडाळवरून आम्ही आता वैभववाडीला घरी चाललोय. तर आम्ही अशा प्रकारे बॅगा ठेवल्या. एक तासाचं पूर्ण ट्रॅव्हलिंग आहे कुडाळ ते वैभववाडी. एक तास 20 मिनिटं डॉट. मास्क मॅन. चल पटेली. नमस्कार. आम्ही पोचलोय फायनली आमच्या घरी. गाडी बिडी काय देणार ना. नमस्कार. आम्ही पोचलोय आमच्या गावी एकदम सेफली पोचलोय. काही त्रास नाही झाला आम्हाला. सो आत्ता आम्ही सगळं घर वगैरे साफ केलं आहे व्यवस्थित आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे. आम्हाला खूप भूक लागली कारण का आम्ही ट्रेनमध्ये काहीच खाल्लं नाही. तुम्हाला तर माहिती आहे आमची तिकीट नव्हती त्यामुळे आम्ही कुठेच काही खाल्लं नाही आहे कारण का वॉशरूमला वगैरे जायचे खूप प्रॉब्लेम होते. सो आत्ता आम्ही चाललो आहे वैभववाडीमध्ये. एक फेमस हॉटेल आहे हॉटेल महालक्ष्मी करून. तिथे चिकन फिश आणि मटन इतकं भारी भेटतं ना, अप्रतिम भेटतं अप्रतिम. सो मी कधीही गावी आलो ना की मी तिथे नक्की आवर्जून जातो जेवायला. सो मी तुम्हाला सांगेन की कसं आहे काय आहे. पण मला माहिती आहे ते बेस्ट आहे. मी लास्ट टाईमही आलो होतो महिनाभर अगोदर तेव्हाही मी तिथे जाऊन जेवलो होतो. खूप छान आहे. आम्ही आता जेवायला चाललो आहे. तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला या. ओके. हे पार्टी दिसतंय ना ते अनिकेतचं घर आहे. अनिकेत नंतर तुम्हाला होम टूर देणार आहे ना अनिकेत. हो. ही अनिकेतची वाडी. ही आमची वाडी आहे बघा. आमच्या आजूबाजूला कोणच राहत नाही. आमच्या हे बघा. अगं बाई बिचारी घाबरली. हा बघा अनिकेत बघा कसा चालत गेलाय. इथे ना फाटक रेल्वे फाटक लागलाय कारण की आता इथून गाडी ट्रेन पास होईल म्हणून. मुंबई गोवा. तर आता आम्हाला इथे थांबावं लागेल जोपर्यंत ट्रेन पास नाही होत आहे. खूप असं नशीब लागतं की असं फाटक न लागायला ना. पण मोस्ट ऑफ द टाइम फाटक लागतो आणि असं थांबावं लागतं. हा बोल. बघा मी नुसतं तुम्हाला मास्कमॅनच दाखवते. एडी झाली माझ्या मागे. हा तू मास्क मॅन आहेस म्हणून. आणि आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये. तू काय खाणार आहेस? मी विचार करतोय चिकन थाली खाऊ. मी चिकन तर खात नाही फक्त रस्सा खातो. सो मी चिकन थाली खायचा विचार करतो. काहीच नाही खात. चिकन नाही खात, मच्छी नाही खात. आम्ही दोघं आता ना हॉटेलमध्ये आलो. ठीक आहे. तर ही नेहमीप्रमाणे आजही कन्फ्यूज आहे की मी काय खायचं. कारण की मला फिश खायचं आणि फिश खात नाही. मला ते पूर्ण नाही संपत. मला मच्छी नाही आवडत तर मी काय खाऊ. म्हणजे मी कोकणी आहे ठीक आहे. तर माझ्या घरात सगळेजण मच्छी नाही खात. कोणत्या प्रकारचं कोकणी? मी खातो आंबे खातो, मी काजू खातो, मी फणस खातो. ह्या सगळ्या गोष्टी मी भरभरून खातो. सो मी कोकणी आहे. बरोबर की नाही मंडळी? नेहमीप्रमाणे रोजचा पडलेला प्रश्न. तोंडावरती क्वेश्चन मार्क बघा. नुसता क्वेश्चन मार्क. आमचं दुर्भाग्य एवढं आहे ना की कोकणात आणि गावने भेटत नाही. आणि भाकरी पण नाही. आणि हा ना काय माहिती. रोज असतं यांच्याकडे. आज संपलंय वाटतं. भाकऱ्या
तन्वीला भाकऱ्या येतात. नाही पण भाकऱ्यासारखी बनवते ती, ठीक आहे. आणि घावणे येतात? नाही येत मला घावणे. मला शिकायचे आहेत घावणे, खूप इच्छा आहे मला घावणे शिकायची. आता कोकणात आली, आता हिला घावणे शिकवूनच पाठवतो मी. बाय मी कोकणातलीच आहे. ही चिपळूणची आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. मी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे सांगतो, ही चिपळूणची ही कोकणातली आहे, ठीक आहे. बट ना ही हिच्या गावी कधी आलीच नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा? सो ही कोकणी नाही आहे. कोकणी कोण आहे? जो दर महिन्याला गावी येतो, सॅटर्डे संडे, बरोबर की नाही? मला प्रॉब्लेम असणारच, का नसणार? मी माझ्या गावी येते तर तुला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर असणारच. ही कोकणी बोलू शकते का स्वतःला? नाही ना, नाही बोलू शकत. फक्त मच्छी आणि चिकन खाऊन कोण कोकणी होत नाही. पण खा. मी ऑलरेडी कोकणी. मी तुला चॅलेंज देते की मला मच्छी खाऊन नव्हे. मी मच्छी खातच नाही, तर मी का चॅलेंज ॲक्सेप्ट करू? मी मच्छी हरलो. मी मच्छी खातच नाही. काय गाईज, बरोबर की नाही? हरलायचा प्रश्नच येत नाही. मी मच्छी खातच नाही. चिकन थाली ऑर्डर केली आहे, खूप सुंदर आहे. सोलकढी तर माझी खूप फेवरेट आहे. आय लव्ह सोलकढी. हे काय आहे? पांढरा रस्सा. हा पांढरा रस्सा आहे, हा तांबडा रस्सा आहे, अंड्याचा रस्सा आहे, चिकन, राईस, रोटी, आणि सोलकढी. मी पांढरा रस्सा घेते आणि तांबडा रस्सा. छान तुम्ही इथे आला तर नक्की ट्राय करा. नाईस फर्स्ट अचीवमेंट. आता तो पाठी एक मुलगा गेला ना, बटन चालू करायचं विसरले, लेट केलं. आम्ही इथे जेवायला आलेलो महालक्ष्मी हॉटेलमध्ये. तर त्यांनी मला विचारलं की आता यूट्यूबर आहेस का? सो मी त्याला हा बोललो आणि त्याने आता आम्हाला इंस्टावरती फॉलो केला. आता आम्ही वैभववाडी मार्केटमध्ये निघालो आहे, कारण की थोडं घरातलं सामान घ्यायचं आहे. तर आम्ही शॉपिंग करू आणि मग आम्ही घरी जाऊ, थोडा आराम करू आणि त्यानंतर आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघायलाच नक्की. पण आय थिंक नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट पार्ट एडिट करून मी टाकणार आहे. तर तुम्ही तो नेक्स्ट पार्ट नक्की बघा. ह्या ब्लॉगची एंड मी आत्ता इथे करेन, नाही करेन आय डोंट नो, पण मे बी केलाच तर तुम्ही नेक्स्ट पार्ट नक्की बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाऊन मस्त जेवलं आहे, आता आम्हाला खूप झोप आली आहे. तर आणि आमचा आजचा प्लॅन पण कॅन्सल झाला, कारण की आम्ही खूप थकलो आहे. तर आपण कधी करणार तो प्लॅन? करणार आम्ही 1-2 दिवसात. आता मी बघा मस्त आहे की चिल करते झोपाळ्यावर बसून. तू पण आहे ना? खूप छान वाटते कोकणात आल्यावर ना. स्वर्गात आल्यासारखं वाटते आम्हाला. सो मी तुम्हाला माझ्या समोरचा व्ह्यू दाखवते, जिथे मी बसून रिलॅक्स फील करते. तर मी तुम्हाला माझ्या समोरचा व्ह्यू पण दाखवते. हे बघा, मस्त वारा सुटलाय, खूप छान वाटतंय. आणि 4 वाजले आहेत. सो हे बघा, सनसेट पण आहे.